डोंबिवलीमध्ये स्कायवॉकवर धोकादायक इमारतीचा भाग कोसळलाय। डोंबिवली पश्चिमेतील रेल्वे स्कायवॉकला लागून असलेली 3 मजली जुनी आणि धोकादायक इमारत पाडण्याचं काम सुरू असताना ही दुर्घटना घडली आहे। विकासकांच्या निष्काळजीपणामुळे इमारतीचा काही भाग स्कायवॉकवर कोसळलाय। या दुर्घटनेत स्कायवॉकचं छप्पर आणि लोखंडी रॉडचं मोठं नुकसान झालंय। सुदैवानं त्यावेळी स्कायवॉकवर गर्दी कमी असल्यानं मोठा अनर्थ टळलाय। अपघात इतका गंभीर असूनही विकासकांनी अर्धी इमारत तशीच सोडून दिली आहे। इमारतीचा हा उर्वरित भागही धोकादायक अवस्थेमध्ये असून तो कधीही कोसळण्याची शक्यता आणि यामुळे प्रवाशांच्या जीवाला धोका कायम आहे। अधिकाऱ्यांनी यावर कोणताही ठोस कारवाई न करता केवळ दुरुस्तीचे आदेश दिलेत आणि स्कायवॉक प्रवासासाठी सुरूच ठेवलाय। मात्र परिस्थितीचं गांभीर्य ओळखून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कल्याण ग्रामीण जिल्हा प्रमुख दीपेश म्हात्रे यांच्या कार्यकर्त्यांनी प्रशासनाच्या निष्क्रियतेचा निषेध करत शिवसैनिकांनी स्कायवॉक बंद पाडलेला आहे।